नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहताय पुढारी न्यूज. 26 जुलै ही तारीख आठवली की प्रत्येक मुंबईकरांच्या समोर उभारतो तो म्हणजे मुंबईचा महापूर. आज ही त्या दिवसाची भीती प्रत्येक मुंबईकरांच्या मनामध्ये आहे. आज त्या घटनेला 19 वर्ष पूर्ण होत आहेत. पाहूया पुढारी न्यूजच्या संदर्भातील ग्राउंड रिपोर्ट. जुलै 2005ला मुंबईत आलेल्या महापुराचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसला होता. मात्र मुंबईत राहणाऱ्या सेलिब्रिटीजना सुद्धा याचा फटका बसला होता. याचं एक महत्त्वाचं उदाहरण आणि लक्षात राहिलेलं उदाहरण म्हणजे बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांचा प्रतीक्षा बंगला. मी आता जुहूच्या त्या प्रतीक्षा बंगल्याच्याच चौकामध्ये आहे. जुहूचा अमिताभ बच्चन यांचा प्रतीक्षा बंगला हा मध्यवर्ती ठिकाणी आहे. हा भाग समुद्राचा आहे आणि दुसऱ्या बाजूला मोगरा नाला जो आहे तो वाहतो. या नाल्याचं पाणी जे आहे ते या भागात पसरलं होतं. जवळजवळ गुडघाभरापेक्षा म्हणजे आपण म्हणू शकतो कमरे एवढं पाणी या भागात पसरलं होतं. आणि त्यावेळी अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्यामध्ये जनक असेल किंवा प्रतीक्षा या बंगल्यामध्ये पाणी शिरलं होतं. तेव्हा अमिताभ बच्चन आणि त्यांचे कुटुंब प्रतीक्षा या बंगल्यात होते आणि त्यावेळी पाणी बाहेर काढताना अख्खं कुटुंब जे आहे ते दिसलं होतं. जसं सर्वसामान्य मुंबईकरांना या पुराचा फटका बसला होता तसाच अमिताभ बच्चन यांच्यासारख्या बॉलिवूडच्या महानायकाला सुद्धा याचा फटका बसला होता. कॅमेरापर्सन नागेश धोत्रेसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई. 26 जुलै महापूर ही तारीख आणि महापूर म्हटल्यावर मुंबईकरांना अजूनही धडकी ही भरतेच. आणि जिकडे सगळ्यात जास्त परिणाम झाला आपण आता तिकडे आलो आहोत. 19 वर्ष पूर्ण झाली ही खऱ्या अर्थानं आज या 26 जुलैला आहे. आणि आपण जिकडे आहोत ते म्हणजे एअर इंडियाची ही कॉलनी जी कलिनाला आहे, ज्याचे पूर्ण मजला जो आहे 1-1.5 मजला तो पाण्याखाली तेव्हा गेला होता. आपण बघतो तर सगळ्यात जास्त एफेक्टेड जे एरिया होता त्याच्यामधून कलिनाचा ही एअर इंडिया कॉलनीचा एरिया होता. जिकडे दुसऱ्या बाजूला पण आपण बघितलं तर दुकान जे सगळे आपण दिसत आहेत ते संपूर्ण दुकान आणि संपूर्ण गल्ली जी होती ती पाण्याखाली गेली होती. 2005 साली घडलेली ही जी घटना होती, जेव्हा खरं तर प्रत्येक मुंबईकरांना त्यांनी नंतर विचार करायला लावलं, तो महापूर खऱ्या अर्थानं त्याची धडकी अजूनही लोकांच्या मनात खल निर्माण होताना दिसतंय. एकंदर पाहिलं गेलं तर आपण एअर इंडियाच्या या रस्त्याला आहोत, एअर इंडिया स्टाफ कॉलनीच्या रस्त्याला आहोत, जिकडे सगळ्यात मोठा परिणाम या महापुरात झालेला आणि तोच महापुराचा परिणाम अजूनही लोकांना धडकी भरताना दिसत. 19 वर्ष जरी पूर्ण झालेली असेल तरीही अजूनही लोकांना त्या महापुराची आठवणी अजूनही तेवढ्याच ताज्या आहेत. आपण कलिना परिसरात आहोत आणि आपल्यासोबत ती लोक आहेत जी लोक त्याच वेळी सुद्धा इकडे होती. सर, 2005 साली इथं संपूर्ण पाणी भरलेलं, मिठीनगरचं पाणी खऱ्या अर्थानं इथं आलेलं आणि एक मजला खरं तर पाण्याखाली गेला. तेव्हा तुम्ही इकडे होता, काय सांगा? मी होता ना इकडे. कमीत कमी 14 फूट पाणी होते इकडे. हो. पण कसं काय तुम्ही बाहेर पडला त्याच्यातून आणि कसं काय 2 फूट पाणी भरलं ना तर मी आमची दुकान बंद करून पळाले इकडून आपल्या घरामध्ये. आता आम्हाला काय माहिती की 14 फूट की एवढं पाणी येणार आहे. ठीक आहे, हमेशा 2 फूट पाणी भरायचं होतं, त्याप्रमाणे आम्ही आमची दुकान पण खाली केलेली होती. आणि त्याच्यानंतर खूप एनडीआरएफचे कमांडोज पण आलेले आहे असं कळलं या इकडे आणि लोकांनी नंतर मदत कार्य खूप केलं. हो, ते दुसऱ्या दिवशी सकाळी आलेले होते. ते एकदम शेवटमध्ये होते आणि त्यांनी बोट नाव घेऊन आल्याने ते एक शाळा होती त्यामध्ये पोळे फसले होते दुपारचे. त्यांना काढायला आले होते, पोलीस पण आली होती, मिलिटरी पण आली होती. सर, 2005 साली जेव्हा ही घटना घडली तेव्हा तुम्ही इकडेच होतात का? तर काय काय झालं तेव्हा? लय पब्लिकचे लय नुकसान झालं तरी पण म्हणजे आमच्या कैलासवाडीमध्ये पण ना पुरं पाणी भरलेलं. 2005 साली घडलेली घटना 26 जुलै आजही लोकांच्या मनात एक तारीख आहे जी मुंबईकरांना धडकी भरणारी तारीख आहे. आज आपण इकडे जिकडे आहोत एअर इंडिया स्टाफ कॉलनीच्या इकडे, कलिनाचा हाच रस्ता होता जो पूर्ण ही गल्लीची होती ती पूर्ण पाण्याखाली गेली होती. 14 फूट पाणी होतं असं लोक म्हणतात आणि हेच पाणी खऱ्या अर्थानं लोकांना धडकी भरणार होतं. प्रकाश बुवासोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई. 25 जुलै ही तारीख जरी ऐकली तरी मुंबईकरांच्या अंगावर काटा उभा राहतो. मुंबईकरांना आठवते ते म्हणजे 25 जुलै 2005ची काळ रात्र. या रात्री मुंबईत तुफान पाऊस आपल्याला पाहायला भेटला. त्याचबरोबर मिठी नदीने घेतलेलं रौद्ररूप यांनी तर संपूर्ण मुंबईकरांचे हाल झालेले आपण मोठ्या प्रमाणात पाहिलं. आपण सध्या उभे असलेल्या कलानगर येथील मातोश्री हे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निवासस्थान आहे. या मातोश्री इथे 2005 साली
10 ते 12 फूट इतकं पाणी भरलं होतं. तर कलानगर जंक्शन येथील हा जो सिग्नल आहे, या सिग्नलला देखील मुंबईची डबल डेकर बेस्ट देखील पाण्याखाली गेली होती. म्हणजे आपण विचार करू शकतो किती प्रमाणात हे उपनगरामध्ये पाणी साठलं होतं. खरं तर मिठी नदीचा जो गाळ आहे, त्या गाळ हा काढण्यात आला नव्हता. त्याचबरोबर मिठी नदीचं जे रुंदीकरण होतं ते देखील कुठेतरी छोटं करण्यात आलं होतं. अशी कारणं बरीच सांगण्यात आली. मात्र हे जे मिठी नदीने रौद्र रूप घेतलं होतं आणि 1000 मिलीमीटरपेक्षा पण जास्त होणारा पाऊस हा संपूर्ण या गोष्टीसाठी जरी कारणीभूत असला, तरी मुंबईकरांनी त्यावेळी जे सोसलं याचा विचार देखील केला तरी त्यांच्या अंगावर आता काटा उभा राहतो. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणालसह चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई. 26 जुलै 2005 ही रात्र खरं तर कुर्ल्यामधील क्रांतीनगर रहिवाशांसाठी एक भयानक रात्र होती. 26 जुलै 2005ला मिठी नदीचं रौद्र रूप पाहिलं तर इकडील संपूर्ण जो परिसर आहे हा पाण्याखाली गेला होता. 10 ते 12 फूट पाणी हे या परिसरात पूर्ण भरलेलं होतं आणि यामध्ये खूप सारे कुटुंब हे उद्ध्वस्त झाले होते. आपण जर पाहिलं तर हाच तोच परिसर आहे जो एअरपोर्टच्या पासून एकदमच जवळ आहे आणि संपूर्ण मिठी नदी याला लागूनच इथे झोपडपट्टी एरिया आहे. या विभागामध्येच मोठ्या प्रमाणात पाणी भरलं होतं आणि क्रांतीनगरमधीलच रहिवाशांना 26 जुलैनंतर अन्य ठिकाणी हलवण्यात आलं होतं. आपल्यासोबत त्यावेळी 26 जुलै 2005ला या विभागात राहणारी लोक आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे की 26 जुलै 2005ला जे पाणी भरलं होतं, जी घटना घडली होती, काय अनुभव आहे तुमचा? आता त्याला झाले 18-19 वर्ष झाले. तेव्हा आम्ही इथेच होतो आणि खोल इथं पाणी भरलेलं. इथे सर्व माणसं इकडं तिकडं कोण येत नव्हतं त्या टायमाला. आम्हीच एकत्र सर्व मित्र परिवार, शासनाची वगैरे काय मदत वगैरे आम्हाला भेटली नव्हती त्या टायमाला. आणि पूर्ण आम्ही इकडच्या म्युन्सिपाल्टी शाळेत त्यांना हलवलं होतं आणि त्यांना आपले जे सैनिक वगैरे जे ते सर्व आले होते आणि आम्ही सर्व मित्र आमचा पूर्ण. आणि त्या टायमाला आम्ही लहान असेल पण आम्ही मदत कार्य करत होतो. तर आमचा पण त्या साईडला टप्पा, आमच्या इथं पण पाणी भरलं होतं पण इथे सर्वात जास्त पाणी भरलं होतं म्हणून आम्ही इथे सर्व मित्र आले होतो आणि आम्ही त्यांना सर्व बचाव कार्य करत होतो. काही लोक बुडाली देखील असं म्हटलं जात आहे. काही लोकांचे घर उद्ध्वस्त झाले. किती असेल अजून पण ते तसेच्या तसेच आहे. त्यांना ना रूम ना भेटला ना काय नाही. सरकारने काढलं अपात्र पात्र, त्याच्यावर अर्ध्या लोकांची शिफ्टिंग झाली, अर्धे लोक अजून पण बाकी. आता 2 दिवस झालं पाऊस पडतो, त्यात पण खूप सारं पाणी जमलं होतं. तर फेसबुकवर सर्व टाकलं होतं तरी पण शासन काय लक्ष देत नाही त्याच्यावर. तुम्ही देखील त्यावेळी मदत कार्यासाठी होतात. काय भावना आहेत तुमच्या की त्यावेळीचं जे आपण पाहिलं असेल की असं देखील बोललं जातं की काही मैतं देखील वाहत गेली आहेत, माणसं वगैरे मैती वाहून गेले आणि आम्ही लोक आतमध्ये जाऊन लोकांना काढलं आणि शाळेमध्ये त्या लोकांना तिथं तात्पुरतं ठेवलं. कमीत कमी ते लोक 1.5 दिवस तिकडे होते. 1.5 ते 2 दिवस झाले पाणी काढायला निघायला 2 दिवस लागले. आणि मग आम्ही लोकांनी काय मदत आमच्याशी झाली, जेवण बिवण आम्ही लोकांनी सगळं काय त्यांना मदत केली. म्हणजे त्यावेळी जे तरुण होते मदत कार्यासाठी धावलेले ते आपणच होतात, कारण का या गोष्टीला आता 19 वर्ष पूर्ण झाली आहे. काय वाटतं प्रशासन कुठे कमी पडलं त्यावेळी आणि त्याच्यानंतर आताची परिस्थिती नेमकी काय आहे? आताची परिस्थिती तेच आहे. आता पण शिफ्टिंग झाली नाही, पाणी अजून पण भरते. बस शासन कुठं लक्ष द्या आम्हाला समजत नाही. आता आमचा पण एरिया आहे संदेशनगर, तिथे पण पाणी साठतं, तिथे पण शिफ्टिंग अजून दिली नाही. म्हणजे आम्ही नेमकं काय करायचं? पाणी भरल्यावर जायचं कोणाकडं? काल देखील सगळ्यात जास्त असा पाऊस पडला. आपण पाहिलं असेल काल पण मोठ्या प्रमाणात पाणी भरलं होतं. तर असाच पाऊस पडला किंवा सेम पाऊस पडायला त्यात नंतर भरतीची वेळ यायला, हे दोन्ही गोष्टी एकत्र आलं तर मोठ्या प्रमाणात मुंबईत पाणी भरतं. तर असं परत झालं तर इथं पुन्हा पूरदृष्टी आपल्याला पाहायला भेटेल. परत तशीच भेटेल पाहायला. जसं तुम्ही बोलताय ना 19 वर्षा पहिला सेम तशीच भेटेल. तर आज पण इथे पाणी भरतं, माणसं परत तिकडं जातात. अर्धे अजून पण इथे किती रहिवासी राहतात आहे त्यांना पण तुम्ही जाऊन भेटू शकता, बोलू शकता. सर्वांची तीच परिस्थिती. आत्ता पण ते लोक हेच बोलतात की आम्हाला शिफ्टिंग का देत नाही. म्हणजे प्रशासनाने अजून देखील दखल घेतली नाही. असं दखल नाही केली प्रशासनाने, काही दखल केली नाही आणि काही करत नाही. आज 20 वर्ष झाले आम्ही लोक हे सगळं बघतोय. नक्कीच आपण पाहिलं तर आज 19-20 वर्ष पूर्ण झाली आहे 26 जुलै 2005ला. मात्र प्रशासनाने कोणतीही दखल किंवा खबरदारी घेतलेली पाहायला भेटत नाही. जर 26 जुलैची
पुनरावृत्ती झालीच, म्हणजे पाऊस असेल 1000 मिलीमीटरनी पाऊस पडला, त्याचबरोबर भरती आली, हायटाईड आली मोठी, तर नक्कीच पुनरावृत्ती ही या क्रांतीनगर भागात होण्याची शक्यता या रहिवाशांकडून वर्तवली जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल तांबेसह चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई. कधी न विसरणारा दिवस म्हणजे 26 जुलै 2005. 26 जुलै 2005 याच दिवशी उल्हासनगर शहर, अंबरनाथ तसेच बदलापूर शहरामध्ये पूर्ण शहरामध्ये पाणी साचलं होतं. महापूर निर्माण झाला होता. आपण उल्हासनगरच्या या 3 नंबर परिसरामध्ये आहे. ही वालधुनी नदी आहे. याच वालधुनीचं पाणी जे आहे ते समोर बघत असतात ते घर, त्या घराच्या वरपर्यंत पाणी पडलं होतं. संपूर्ण हे जे घर आहेत त्या घरांमध्ये पाणी सुचलं होतं. नागरिकांची अवस्था एकदम वाईट झाली होती, कारण अशा वेळेस पाणी शिरल्यानंतर काही जणांना वाटलं की पाणी खालच्या लेवलपर्यंत शिरणार, म्हणून काही लोक वरती थांबलेत, तर काही लोकांनी पळ काढला. वेळ अशी आली होती की काहींना आपला संसार सोडून जावं लागला होता. घरात अनेक नुकसान झालं. आपण तसं बघलं असं की या ठिकाणी जी गल्ली आहे, या गल्लीमध्ये जी ही चाळ आहे पूर्ण, या चाळीमध्ये पूर्ण पाणी शिरलं होतं. या चाळीतले एकही घर पाण्यामध्ये दिसत नव्हतं. म्हणजे नेमकं ही या ठिकाणी चाळ होती का नव्हती अशी अवस्था 26 जुलै 2005 या दिवशी झाली होती. जे डबल मधली घर आहे ते देखील पूर्ण पाण्यावर होते. मात्र म्हणजे की इथं कोणती वस्ती आहे का हीच दिसत नव्हती. संपूर्ण लोकांचं नुकसान, इथलं राहणाऱ्या अनेक नागरिकांचं नुकसान इथं त्यावेळेस झालं होतं. सगळ्यांचा सामानही वाहून गेला होता. वेळ अशी आली होती की या वस्तीतील काही लोक जे होते नागरिक, ते 26 जुलै 2005 या दिवशी वाहून गेले होते. म्हणजे अनेक नागरिक वाहून गेलेत, कोणाचं सामान वाहून गेला. तर अशा प्रकारची जो घटना घडली होती ती आज लोकांना आजही ती या घटना आठवते. म्हणजे 26 जुलै ही कोणाच्याही नागरिकांच्या मनातली न विसरणारी तारीख होती. म्हणजे आजही ती 26 जुलै आली. आता कालचा जसा तो पाऊस पडला होता त्या हिशोबाने जर बघणार तर लोकांना 26 जुलै आठवली होती की बाबा पुन्हा 26 जुलै होते का काय. कारण ती वेळ तशी होती की नागरिकांच्या मनात ती एक भीती निर्माण करणारी तारीख आहे 26 जुलै. त्यामुळं अनेकांचं नुकसान यावेळेस भरपूर झालं होतं. आजही 26 जुलै 2005 म्हटलं तर अनेक नागरिकांच्या डोळ्यात अश्रू येतात. इतका भयंकर दिवस कोणाच्या आयुष्यात पुन्हा येऊ नये अशी ही तारीख म्हणजे 26 जुलै. कॅमेरामन संदीप सिंगसह स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, उल्हासनगर. ही एक आठवण मोठी आहे 26 जुलैची. या 26 जुलैची आठवण आली की लोक रडतात, अंगावर काटे येतं, शहारे येतं. असा प्रसंग कधी देशावर म्हणा, राज्यावर म्हणा, प्रत्येक जिल्ह्यात म्हणा कधी येऊ नये. हा एक प्रसंग भयानक आहे आणि तो आठवला की अंग थरथरते, अंगावर शहारे येतात. अशी अवस्था 26 जुलैला झाली होती. 26 जुलै तो दिवस आम्ही कधीच नाही विसरणार असा दिवस होता. सकाळी 10 वाजता पाणी एकदम डायरेक्ट आलं आणि आम्हाला म्हणजे आवरायला पण टाईम नाही भेटलं. मी घाई खिचडी टाकली होती कुकरमध्ये, माझा कुकर सहित खिचडी सहित कुकर वाहून गेला. 2-3 दिवस आम्ही बाहेर होतो, कंपनीत राहिलो. मुंबईतील महापूरला आज 19 वर्ष झालेला आहे. 2005 ची आठवण आजही मुंबईकरांना भीती असं वाटते. आपल्यासोबत बोलण्यासाठी पोईसरे या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आपण. काय सांगाल तुम्ही, पोईसरे या भागात राहतात. 2005 साली जी परिस्थिती झाली होती, आज 19 वर्ष झालेलं आहे. तर अशी परिस्थिती आज ही 2024 19 वर्ष झालेलं आहे टोटली, की 2024ला रोजी आज काय वाटतं तुम्हाला? सर्वप्रथम तुमच्या मार्फत आणि तुमच्या सर्व चॅनलच्या बाबत सर्वांना आभार व्यक्त करतो, कारण तुम्ही आमच्या दखल घेण्याकरता इथपर्यंत आला. ह्या निमित्ताने कमीत कमी प्रशासनाला, BMCला कमीत कमी तुमच्या माध्यमातून तरी जाणीव होईल, त्याकरता आम्ही ह्या चाळीतील लोक सर्व जमा आहोत. त्याकरता अजूनही प्रशासनाने जिकडे भिंत बांधायला हवी आहे ती अजून बांधलेली नाही. रात्री जरा जरी पाऊस पडला तरी घरात पाणी भरतं. लोक ज्या परिस्थिती आहे त्या परिस्थितीने घरातल्या बाहेर पडतात. अंगावर कपडे असतात नसतात, काही पैसे रात्री अपरात्री केव्हाही, आणि घरात कमीत कमी 2.5 ते 3-4 फूट पाणी असतं. त्या प्रशासनाने कमीत कमी आमच्या लक्ष देऊन कमीत कमी तिकडे जी इतक्या वर्षापासून भिंत बांधली गेली नाही. पोईसरमध्ये पोईसर नदी इतकी फेमस आहे की प्रशासनाकडून केंद्रालाही माहिती आहे पोईसर नदी. त्याला काय डेव्हलप करत आहे, काय डेव्हलप करत आहे, पण काय डेव्हलप काहीच झालं नाही अजून. 2005 ची परिस्थिती, घर डुबलेलं आमचं पूर्ण, एकदम पाणीच पाणी झालं. आम्ही सगळे पोरं नागडी वगडी सगळे घेऊन आम्ही पळालो. घरात आम्ही एक जण पण थांबले नव्हतो. सगळे कुठे कुठे जिकडे तिकडे पोरांना घेऊन पळालेलो. आणि आम्हाला एवढं सगळे रडायला लागलेले. आमची आई रडत होती, म्हातारी होती, आजारी होती, सगळे आमचे सगळे पोरं टोरं सगळे रडतच सुटलेले.
त्या परिस्थितीत आठवण काढते. तर अजून कधी पाणी आलं ना की लगेच आम्हाला भीती वाटते. आम्ही रात्रभर एकमेकांना फोन करत राहतो. जरा पण पाणी आलं की लगेच एकमेकांना फोन करतो. आम्हाला एवढी भीती आता बसली है या नदीची. अभी का जब भी पहली दफा पानी आया ना, पानी 15 मिनट के अंदर ही अंदर हमारा घर पूरा भर गया। 5 फुट तक पानी आ गया। 15 मिनट का मतलब क्या होता है? नाले में क्या किया गया समझ में नहीं आ रहा है। किधर क्या क्या हुआ तकलीफ में हम लोग को समझ में नहीं आ रहा है। लेकिन पहले क्या हम लोग को 2-3 घंटे का मौका मिलता था, हम लोग सामान ऊपर रख देते थे। आज की डेट में हमारा सामान भी सब चला गया। न उस समय पहनने के लिए बाजू वाले से कपड़े लेके, जो ऊपर रहता है उससे कपड़े लेके हमने गुजारा बसर किया है। अभी आप ये देखो कि नाला छोटा हो रहा है कि नाला ऊपर हो रहा है, ये समस्या का सावधान तो करना पड़ेगा। या फिर नहीं होता है तो हमारे लिए एक बाउंड्री मार दो, तभी तक हमारे लिए कुछ तो सुविधा रहेगी कि हमें इतना प्रोटेक्ट तो होएगा कि हाँ भैया, नहीं तो कल को क्या है फिर वापिस ऐसा चलते चलते किसी का रूम भेज जाएगा। बीएमसी ने तो बोला है कि भाई हमारी जिम्मेदारी नहीं है नाले के जो बाजू में, लेकिन वो भी तो इंसान है। महापूरचा अनुभव घेतलेला आहे। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया काय त्यांची परिस्थिती होती तेव्हा काय होतं। सर क्या कहना चाहोगे, काय सांगाल तुम्ही? मी दीपल ठाकूर, महाराष्ट्र, आणि माझा इथे स्टुडिओ आहे। आणि त्या दिवशी सकाळपासून पाऊस होता। पाऊस एवढा जोरात होता की आम्ही सगळे घाबरलो। पण दुपारी थोडा असा थंडवार झाला आणि रात्री जेव्हा 2 वाजता आम्हाला कॉल आला की पाणी एवढा भरलेला आहे। मी माझ्या शॉपमध्ये आलो आणि शॉपमध्ये येताना बघितलं तर माझा कम्प्युटर डुबला आहे, माझा लॅपटॉप डुबला आहे, माझे सगळे अल्बम वगैरे डुबले। एवढा नुकसान झाला, गव्हर्नमेंटने आम्हाला काही विचारलं पण नाही आणि काय पण नाही, पण तरी आम्ही उभे झालो। आता एवढे वर्ष झाले। पण तुम्हाला सांगायचं असं आहे की उद्या म्हणजे काल परत ते एवढंच पाणी आलेलं 25 जुलैला, आणि परत आमचं घाबर झालेलं। पण थोडं आमचे नगरसेवकांनी थोडी मेहनत केली आणि त्याच्यावर आमचं पाणी ते उतरला, म्हणून थोडं आम्हाला सॅटिस्फॅक्टरी झालं। पण जे नुकसान झालं त्याचा भरपाई अजून काही झाला नाही। त्यावेळी तुम्ही कुठल्या भागात होते आणि कशा अनुभव होतात? आता सांगायला पाहिजे, मी तेव्हा वारी करायला पंढरपूरला गेलो होतो आणि रात्री मला तेव्हा फोन कळला की असं असं दुकानात पाणी भरलं आहे। चावी माझ्याकडे होती, पण ज्या तरच आम्ही तिकडून निघालो। इथे यायला पण आम्हाला खूप त्रास झाला आणि आल्यावर बघितलं दुकानात पूर्ण चिखल वगैरे झालेलं। काहीच कोणी गव्हर्नमेंटचे माणसांनी पण हेल्प केली, रस्ते वगैरे क्लीन केले, पण दुकानाचं क्लीन आणि ते सगळं आम्हालाच करावं लागलं। आणि जे नुकसान झालं त्याच्यासाठी काही आम्हाला हेल्प नहीं झाला। पानी तो यहाँ भरता ही है, पानी भरने का तरीका तो है ही है। पानी अगर नहीं रुकेगा तो यहाँ भरने का पूरा तो होता ही है। 2005 में जब यहाँ घटना हुई थी, जो पूरा मुंबई डूबा था, तो उस वक्त में जब आपके साथ भी ये घटना हुई तो क्या करेंगे? अरे घटना तो बहुत हुआ था, एकदम हालत खराब हो गया था। हर चीज ये तकलीफ ही था, आने जाने का रास्ता सब तो पूरा रास्ता पूरा बंद था। 2005च्या साली जे महापूर आलेला त्याची आठवणमध्ये आजही लोकांच्या मनात धाडस बसते हे दिसून आलेलं आहे। पाऊस पडले की लोक घाबरायला सुरू होतात की आमचा घरही परत बुडायला नको म्हणून। कॅमेरा पर्सन सुरेंद्र सह पी मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई। 26 जुलै 2005च्या महापुराला आज 19 वर्ष झालेली आहेत। मात्र ठाणेकरांना देखील आठवणी काढल्या तरी छातीमध्ये धडकी भरणारे त्यांचे अनुभव आहेत। मी सध्या आहे ठाण्यातील रामचंद्र नगरमध्ये। 2005 साली जेव्हा महापूर आलेला होता तर सगळ्यात अगोदर त्या पुराच्या खाली गेलेला हाच तो परिसर आहे रामचंद्र नगर। ह्या रामचंद्र नगर मधली जी लोकवस्ती आहे ती सखोल भागात आहे आणि त्यामुळे या बाजूलाच असलेल्या नाल्याचं पाणी आणि पावसाचं पाणी या संपूर्ण घरांमध्ये गेलेलं पाहायला मिळालेलं होतं। हे जी घरं तुम्हाला समोर दिसतायत त्या घराच्या अगदी छतावरनं संपूर्ण पाणी गेलं होतं। अनेक लोकांचे मृत्यू जे आहेत ते या ठिकाणी झालेले होते। अनेकांचा संसार जो आहे तो पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे। गेले 10 ते 12 दिवस हे सगळे रहिवासी जे आहेत ते समोर असलेला जो हायवेचा रस्ता आहे या सर्व नागरिक जे आहेत त्या हायवेवरती राहत होते। त्यांना खाण्यापिण्याचं जे काही वस्तू होते ते सगळे सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नेत्यांकडनं त्यांना अन्न पुरवठा जो आहे तो केला जात होता। त्यामुळे हा संपूर्ण परिसर आजही तसाच आहे। जर अजूनही मुसळधार पाऊस पडला तर या ठिकाणी पाणी भरतं आणि या घरांमध्ये ते पाणी शिरून मोठं नुकसान आजही भरतं। त्यामुळे जर मुसळधार पाऊस जर असा सुरू राहिला तर ह्या रामनगरमध्ये जे रहिवासी आहेत त्यांना पुन्हा एकदा 26 जुलै सारखी घटना घडते का अशी भीती जी आहे त्यांना पडायला लागते। कॅमेरामन संदीप भारतीसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।